अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठ ही तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील मोठ्या बाजारपेठांमधील एक म्हणून ओळखली जाते। पोयनाडचा दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार हा जसा प्रसिद्ध आहे, तशीच पोयनाड बाजारपेठीची ओळख ही मिरची खरेदीसाठीची प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून आहे। सध्या मिरची खरेदीचा हंगाम असल्याने मिरची खरेदीसाठी आणि मसाल्याच्या पूर्वतयारीसाठी पोयनाड बाजारपेठ फुलली असून ग्राहकांची विविध दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे। आपल्या सर्वांच्या जेवणातील अविभाज्य घटक म्हणजे मसाला। या मसाल्याची बेगमी पावसाळ्यापूर्वी केली जाते, मग तो वर्षभर पुरवला जातो आणि हा मसाला बनवण्यासाठी आवश्यकता असलेली ती मिरची आणि मिरचीच्या विविध प्रकारांची पोयनाड बाजारपेठेत प्रामुख्याने कर्नाटकातील संकेश्वर, आंध्र प्रदेश, सोलापूर, कोल्हापूर, गडहिंग्लज येथून मिरचीची आवक केली जाते। पोयनाड बाजारपेठेत संकेश्वरी, बेडगी, काश्मीरी, गंटूर, पट्टी, सिमला, आम्रपाली या प्रकारांमध्ये मिरची उपलब्ध आहे। मिरची हा मसाल्याच्या तयारीसाठी आवश्यक घटक असल्याने त्याच्या खरेदीसाठी प्रामुख्याने महिलांची गर्दी असते। पोयनाड बाजारपेठेत मिरचीचा सध्या 150 पासून 300 रुपयांपर्यंत प्रति किलो असा दर आहे। मिरचीवर 5% GST आणि 1% मार्केट असे सेस लागू आहे। हे जरी असले तरी या मिरची खरेदीला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद आहे। पावसाळ्याच्या पूर्वतयारीचा घटक म्हणून मिरची खरेदी करणे, त्या मिरचीचे देठ मोडणे, ती मिरची चांगल्या उन्हात वाळवणे आणि या मिरचीचा मसाला बनवणे हा गृहिणींचा एक दरवर्षीचा नित्यक्रम झाला आहे। प्रामुख्याने पावसाळ्याआधी पूर्वतयारी म्हणून हा मसाला तयार करून काचेच्या बरणीत भरून वर्षभर तो मसाला जेवणामध्ये वापरला जातो, अशी ग्रामीण भागामध्ये प्रथा आहे। आता हीच प्रथा महानगरांमध्ये देखील अवलंबण्यास सुरुवात झाली आहे। पोयनाड बाजारपेठेत सध्या मिरचीचा हंगाम असल्याने दररोज 150 ते 200 पोती मिरचीचा माल पोयनाड बाजारपेठेत येतो। या पोयनाड बाजारपेठेत पंचक्रोशीसह संपूर्ण अलिबाग तालुका, मुरुड, पनवेल, नवी मुंबई येथून ग्राहक खरेदीसाठी येतात। त्यामुळे सध्या पोयनाड बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे।